नमस्कार, दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. मी माधवी देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईमधून एक मोठी बातमी. जोगेश्वरीमध्ये जेएमएस बिझनेस सेंटरला भीषण आग लागली आहे. 10 ते 12 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. काच फोडून आतमध्ये अग्निशमन दलाचे जवान पोहोचलेले आहेत. ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या आगीमध्ये अडकलेल्या सगळ्यांना बाहेर काढण्यामध्ये यश आलंय. तर आपण हे दृश्य बघतोय. भीषण आग लागलेली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेत. या सेंटरमध्ये काही लोक अडकल्याची माहिती समोर आलेली होती. मात्र आता जी अपडेट कळते त्यानुसार आगीमध्ये अडकलेल्या सगळ्या लोकांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. जेएमएस बिझनेस सेंटरला ही आग लागलेली आहे. इमारतीमधल्या 4 मजल्यांवर ही आग लागलेली आहे आणि आपण बघतोय शिडीच्या साह्याने अग्निशमन दलाचे जवान ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करतायत. इमारतीच्या 4 मजल्यांपर्यंत ही आग पोहोचलेली होती. जोगेश्वरी परिसरामधली ही बहुमजली इमारत आहे, बिझनेस सेंटर आहे आणि तिथे ही आग लागलेली आहे. अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांना काचा तोडून इमारतीमध्ये प्रवेश करावा लागलाय. या सगळ्या परिसरामध्ये यामुळे धुराचं साम्राज्य पसरलेलं होतं. मात्र आता आगीमध्ये अडकलेल्या लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरामधला जोगेश्वरी हा एक महत्वाचा भाग. या परिसरामध्ये ही आग लागलेली आहे. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. काच तोडून अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, या इमारतीमध्ये गेले आणि त्यानंतर इमारतीमधून सगळ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. 10 ते 12 फायर ब्रिगेडच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या आणि त्यांच्या साह्यानं ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. जोगेश्वरीमधली ही घटना आहे. एकाच इमारतीमध्ये 4 मजल्यांना आग लागलेली आहे. हायराईज बिल्डिंग आहे, बहुमजली इमारत आहे. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही अडचणींचा सामनाही अग्निशमन दलाला करावा लागला. मात्र आता ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत भडे आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आत्ता आगीची काय स्थिती आहे? आतमध्ये कोणी अडकलेलं आहे का? आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय का? हे दृश्य बघितली तर अजूनही अग्निशमन दलाचे जे प्रयत्न आहेत ते सुरू आहेत. कारण आग साधारणतः 10:30 वाजताच्या दरम्यान लागलेली होती आणि ही आग जी आहे ती प्रचंड वाढत गेली. 14व्या मजल्यावर ही आग आहे. मात्र हायराईज इमारत असल्यामुळे, त्यात ह्या काचेच्या इमारती असल्यामुळे अग्निशमन दलाला वेगळे प्रयत्न करावे लागतात, मोठे प्रयत्न करावे लागतात. हायराईज इमारती असल्यास त्यामुळे ह्या क्रेन्स वापराव्या लागतात. काही नागरिक जे आहेत ते आतमध्ये अडकलेले होते, काही रहिवासी अडकलेले होते. मात्र त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. आणि सध्या जर आपण बघितलं तर आता या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाचे सुरू आहेत. लेवल 3चा कॉल जो आहे तो आता अग्निशमन दलाने दिल्यामुळे साधारणतः 15 ते 20 अग्निशमन दलाचे जे बंब आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मोठ्या क्रेनच्या साह्याने या इमारतीच्या 14व्या मजल्यावरच्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही कमर्शियल बिल्डिंग आहे, त्यामुळे मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांची कार्यालय या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे ज्यावेळेस ही आग लागली त्यावेळेस जे कर्मचारी होते त्यांना इथून सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे. सध्या आगीवर जे आहे ते आगीवर थोडंफार नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं पाहायला मिळत आहे. मात्र अजूनही धुराचे लोट यामधून येत आहेत आणि त्यामुळे हे प्रयत्न जे आहेत ते पुढे काही तास असेच सुरू राहतील. हायराईज इमारत असल्यामुळे अग्निशमन दलाला इथपर्यंत पोहोचणं, त्यानंतर हे सगळं ऑपरेशन, त्यानंतर सर्च ऑपरेशन, हे सगळं जे आहे ते अजून पुढील काही तास चालेल अशी शक्यता आहे. इमारत खूप उंच आहे आणि त्यासोबतच काही लोकही अडकले होते, त्यामुळे बराच अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश येत आहे. प्रशांत, अपडेट घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.